सोलापूरमधल्या आष्टीमध्ये आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाला वाचा फोडली ती एबीपी माझानं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी एबीपी माझाचे आभार मानलेले आहेत। आष्टी उपसा सिंचन योजनेनं कालव्यात पाणी सोडलं जावं यासाठी गेल्या 10 दिवसांपासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं। माझानं शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवला आणि आज अखेर प्रशासकीय यंत्रणेनं आंदोलनस्थळी जात लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत माझाचे आभारही मानले। जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात होतं। गोरगरिबांचा राजा फक्त आपल्याला पाणी सोडण्याबद्दलचं पत्र हवं। गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेलं सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आज थांबलेलं आहे। उपोषणाच्या ठिकाणी स्वतः भीमा कालवा मंडळाचे अधिकारी आले आहेत। माझ्याबरोबर अधीक्षक अभियंता आहेत राज कांबळे। काय मागण्या होती साहेब नेमक्या आणि आता आज आपण काय त्यांना आश्वासन दिलेलं आहे? काल झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पॉईंट 10 टीएमसी पाणी आष्टी उपसा सिंचन योजनेच्यासाठी म्हणून सोडण्याचं तरतुदीला मंजुरी मिळालेली आहे। तर ते पाणी उपलब्ध झाल्यानंतर आणि ह्या कालव्यातली कामं पूर्ण झाल्यानंतर 10 तारखेपर्यंत आम्ही कालव्याची जे उर्वरित काम आहे, एक ठिकाणचा जो ब्लॉकेज आहे जिथे शेतकऱ्यांनी अडवलेला आहे आणि ते म्हणतात की भूसंपादनाचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही ते काम करू देत नाही, तेवढं सोडून आम्ही 10 तारखेपर्यंत आम्ही ते उर्वरित काम करू। त्यांचे काम भूसंपादनाचा प्रस्ताव आता जिल्हाधिकाऱ्याकडे सादर झालेला असून लवकरच तो मार्गी लागेल आणि आम्ही भूसंपादनाचा मोबदलाही वाटप करू। हे पत्र आहे शेतकऱ्यांना मिळालेलं आणि आष्टी तलावातून उजव्या आणि डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याचं एका अर्थाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय आहे। आज संपलं तुमचं उपोषण? सातत्यानं आम्ही अंधार कोठडीत 42 फुटावर बसलेला असताना खरं तर एबीपी माझानं हा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचवला आणि त्यामुळेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबाला एबीपी माझाच्या धूमधडाक्यामुळे जाग आली आणि त्वरित 4 दिवसात त्यांनी निर्णय घेतला आणि गरीबाचा राजा एबीपी माझा, गरीबाचा राजा एबीपी माझा म्हणून मी एबीपी माझाच्या संपादकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। या पत्रामध्ये शेतकऱ्यांच्या तिन्ही मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन आहे, परंतु आपल्या मागण्या पदरात पाडण्यासाठी म्हणून बळीराजाला गेले 10 दिवस अन्नत्याग करावा लागला। आता आश्वासनांची पूर्तता लवकर व्हावी ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। अयुब कागदी सोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।